कोल्हापुरातील छत्रपती प्रमिलाराजे रुग्णालय म्हणजे CPR मधील सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प 2009 साली कार्यान्वित करण्यात आला, पण नव्याचं 9 दिवसनुसार तो काही काळातच बंद पडला। यावर 2 वर्षांपूर्वी नागरिकांनी आवाज उठवल्यानंतर पुन्हा सुरू करण्यात आला, पण मागील काही दिवसांपासून हा प्रकल्प तांत्रिक बिघाडामुळे बंद अवस्थेत आहे। ही बाब वंचित बहुजन युवा आघाडीच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी आज अधिष्ठाता डॉक्टर SS मोरे यांना आणि संबंधित अधिकाऱ्यांना याबाबत जाब विचारधारेवर धरलं। याबाबत संबंधित अधिकाऱ्यांना व्यवस्थित माहिती देता आली नसल्यानं कार्यकर्त्यांनी अधिकाऱ्यांना कुलूप उघडून प्रत्यक्ष प्रकल्प पाहणी करण्यास भाग पाडलं। यावेळी मागील अनेक दिवसांपासून बंद असणारी मोटार अचानक कशी काय चालू झाली, हा साक्षात्कार कसा काय घडला, असा जाब अधिकाऱ्यांना विचारण्यात आला। कोणी चालू केलंय? बंद आहे की 3 पार पडताय तर आजच कशी काय चालू केलं? ह्याच्या अगोदर काम केलं? या प्रकारामुळे संतापलेल्या कार्यकर्त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी केली। यासह या प्रकल्पातील नादुरुस्त असणाऱ्या गोष्टी तात्काळ दुरुस्त करून हा प्रकल्प लवकर सुरू करावा अशी मागणी करण्यात आली, अन्यथा तीव्र आंदोलन छेडू असा इशारा देण्यात आला। की सांडपाणी प्रकल्प रोजचं लाखो लिटर पाणी हे डायरेक्ट पंचगंगा नदीमध्ये मिसळलं जातं आहे। म्हणजे कोल्हापूर महानगरपालिकेचं हे महत्त्वाचं जिल्हा प्रशासन रुग्णालय आहे CPR, हेच आरोग्याशी खेळण्याचं पाप हे येथील आरोग्यातील कर्मचारी करत आहेत। विविध प्रश्नाबाबत आम्ही आत्ताच अधिष्ठाना यांना निवेदन दिलं। या निवेदनाच्या माध्यमातून आम्ही त्यांना प्रश्नांच्या विचारपूस केली। चांगले औषध उपचार आणि इतर बाबीमध्ये चांगल्या सुविधा मिळाव्या यासाठी आम्ही अधिष्ठाता यांना निवेदन दिलेलं आहे। लवकरच याबाबत त्यांनी कारवाई करून दखल नाही घेतली तर आम्ही तीव्र आंदोलन करू असा इशारा या माध्यमातून देतो। रुग्णालयातील CT स्कॅन, MRI, एक्स-रे, सोनोग्राफी इत्यादी चाचण्या मागील कित्येक दिवसांपासून होत नाहीत, त्या तात्काळ सुरू कराव्यात। बेघर रुग्णांची स्वतंत्र व्यवस्था करण्यात यावी। नूतनीकरणाच्या कामामध्ये स्वतः लक्ष घालावं, अशा विविध मागण्या करण्यात आल्या। या मागण्यांचं निवेदन अधिष्ठाता डॉक्टर SS मोरे यांना देण्यात आलं। यावर अधिष्ठाता मोरे यांनी बेघर रुग्णांसाठी स्वतंत्र नवा वॉर्ड निर्मिती लवकरच केली जाईल, यासह सांडपाण्यासाठी 2 कोटींचा नवीन STP प्लांट लवकरच सुरू होईल असं आश्वासन दिलं। हा प्रकल्प बंद नाही आहे, मध्ये मध्ये काही मशिनरी थोड्या बंद पडतात, त्या दुरुस्त करतो आम्ही आणि ते प्रकल्प सुरू आहे। आणि याच्यावरती काय एक परमनंट उपाय म्हणून आम्ही काय केलं की नवीन STP सिवेज ट्रीटमेंट प्लांट याचा प्रस्ताव तयार केला आहे। तो 2 कोटी रुपयाचा आहे आणि तो प्रोसेसमध्ये आहे। तर हे लवकरच याचं काम सुरू होऊन जाईल आणि पुढच्या 1 ते 1.5 महिन्यामध्ये हा नवीन सिवेज ट्रीटमेंट प्लांट STP प्लांट आपल्या इथे सुरू होणार आहे आणि तोपर्यंत हा जुना प्रकल्प आपला सिवेज ट्रीटमेंट प्लांट सुरूच राहणार आहे। यावेळी नागेश शिंपी, प्रवीण बनसोडे, निलेश बनसोडे, शिवराम बुद्धाळकर, नौशाद मणेर, फैजल मुजावर, अमित समुद्रे, सनी मुल्ला यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते।